विसट्टकन्दोट्टदलानुयारं सुलोयनं छन्दसमानतुण्डं घूनाजियं चम्पयफुप्पसोऽहं तं गोमटेशं प्रणमामि नित्यम् तं देवदेवं प्रणमामि नित्यम्। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह योगींद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। या पृथ्वीच्या पाठीवरती माणूस म्हणून जन्माला येतो आणि याच पृथ्वीच्या पाठीवरती फुलंसुद्धा झाडावेलींवरती लागत असतात. दोघांच्याही आयुमध्ये बराच फरक असतो. फुलं काही तासांसाठी काही दिवसांसाठीच उमलतात, पण काही तासांसाठी दिवसांसाठी उमलणारी फुलं माणसाला जीवन कसं जगायचं याचा बोध देऊन जातात. माणूस मात्र वर्षानुवर्षे दशकानुदशके जगतो, पण जगणाऱ्या माणसांपैकी कित्येक माणसं अशी असतात की ज्यांचं जीवन निरर्थकच होऊन जातं. आपण सर्वांनी आपल्या जीवनाचा एक प्रकारे सर्वेक्षण करून, आपल्या जीवनाचं परीक्षण निरीक्षण करून हे जीवन सार्थकतेच्या श्रेणीमध्ये येत आहे का निरर्थकतेच्या पंक्तीमध्ये बसत आहे हे आपण स्वतः ठरवायचं. बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्यांची फुटपट्टी, दुसऱ्यांचा चष्मा लावून आपल्या जीवनाकडे पाहत असतो, पण दुसऱ्यांच्या फुटपट्टी आणि सर्टिफिकेटनं आपल्या जीवनाचा उद्धार कधी होणार नाही. आपण स्वतःच आपल्या अंतःकरणाच्या थर्मामीटरला लावून आपल्या जीवनाला सार्थकता का निरर्थकता प्राप्त होत आहे हे पाहिलं पाहिजे. तीर्थंकरांचा जन्म, जगामध्ये अनंत जीव जन्माला येतात, पण तीर्थंकरांचा जन्म कल्याणक म्हणवला जातो. तुम्ही आम्ही जन्माला येतो, सर्वसामान्य माणसं जन्माला येतात, मोठमोठी माणसं सुद्धा जन्माला येतात, स्वर्गातले देवलोक सुद्धा जन्माला येतात, पण या सगळ्यांच्या जन्माला जन्म सोहळा वगैरे म्हटलं जातं, फार तर जन्मतिथी देखील म्हटलं जातं. परंतु जगात एकमेव तीर्थंकर असे व्यक्ती असतात की ज्यांच्या जन्माला येण्याला सुद्धा जन्म कल्याणक म्हटलं जातं. याक बरे सांगता महाराज सांगितलंय तुम्हाला, ज्यांच्या जन्मामुळं जननी, जनक आणि जगत ह्या सगळ्यांचाच उद्धार होतो, म्हणून त्यांच्या जन्माला जन्म कल्याणक म्हटलं जातं. स्वतः तीर्थंकरांच्या जीवनाचं कल्याण तर निश्चित रूपानं होतच होतं, परंतु स्वतःच्या जन्मामुळं त्यांच्या माता पित्यांना सुद्धा त्यांच्या जन्माची सार्थकता प्राप्त होते, या जगाला सुद्धा आत्मशांतीचा मार्ग लाभतो आणि अशा प्रकारे तीर्थंकरांचा जन्म कल्याणक सोहळा म्हणविला जातो. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये एक बदल केला पाहिजे. येत्या 30 मार्च रोजी काय आहे हो? महावीर. बरेच लोक जयंती म्हणतात, आम्ही सुद्धा म्हणायचो हां, असं काही नाही की आम्ही जगा वेगळेच होतो. बरेच लोक तीर्थंकरांच्या जन्मप्रसंगाला महावीर जन्म जयंती, महावीर जयंती इत्यादी रूपानं उल्लेख करतात, पण जयंती तर सर्वसामान्य लोकांची पण होते की. तीर्थंकरांची जयंती नसते, तीर्थंकरांचं कल्याणक असतं. म्हणून कोणत्याही तीर्थंकरांचा असू दे, भगवान वृषभदेवांचा असू दे, भगवान महावीरांचा असू दे, अजितनाथ, संभव, अभिनंदन, कोणाच्याही कोणत्याही तीर्थंकरांचा असू दे, त्याला आपण जयंती म्हणायचं. तर काय म्हणायचं? तीर्थंकरांचा जन्म. तर तीर्थंकरांचा जन्म कसा असतो? कबीरदास एका ठिकाणी म्हणतात, जब तुम जन्मे जगत में तुम हसे जग रोय. लहान बाळ जन्माला येतं,
कोणाच्याही घरात येऊ दे, बहुतांशी सगळी लहान मुलं जन्माला येत असताना रडत असतात. का रडत असतील हो? ಎಂಥ ಮನೆಯಾಗ ಹುಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಅಂಟಾಂಕಿ, ಇನ್ನು ಯಾನ್ಯಾನಿಲ್ವೋ ಇಕ್ಕಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂಟಾಂಕಿ असं त्याला वाटत असते का कोणास ठाऊक. परंतु जन्माला येणारं प्रत्येक बाळ, जवळजवळ सगळी लहान मुलं रडतच असतात. क्वचितच अपवादात्मक प्रसंगी कोणी रडत नसतील, पण लहान बाळ जन्माला येताना रडत असतं. घरातली मात्र आनंदित झालेली असतात. मुलगी जन्माला आली, पहिली बेटी, वा, आणि पहिला बेटा ते तुमचं तुम्ही बघा बाबा, त्याने कुठं वांद करत बसताय. ज्या वेळेला एखादी मुलगी जन्माला येते, घरातल्या आनंदानं जिलेबी वाटतात, उत्सव साजरा करतात. मुलगा जन्माला आला आणि फार वर्षांनी जन्माला आला, किंवा बऱ्याच मुलींच्या पाठीवरती एखादा मुलगा त्या घराण्यामध्ये जन्माला आला, घरातल्यांचा आनंद गगनात मावत नाही. का? आमच्या घरात कुलदीपक जन्माला आला. एवढे दिवस अंधार पडला होता, आता हे उजेड पाडणार आहे. कुलदीपक नाही का? एक सामान्य बाळ जन्माला येतं, सामान्य माणूस जन्माला येतो, तर त्याच्या जन्माचा एवढा आनंद घरातले साजरे करतात. पण ते बाळ जन्माला येताना रडतच येतं. जब तुम जन्मे जगत में जग हसे तुम रोय. जग हसत असते, पण ते जन्माला येणारं रडत असते. जब तुम जन्मे जगत में जग हसे तुम रोय, अब ऐसी करनी कर चलो तुम हसो जग रोय. आपण जात असताना मात्र हसत हसत गेलो पाहिजे, आनंदानं गेलो पाहिजे. काहीतरी मागं आमच्या जीवनाला काहीतरी भयंकर अपराधात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून रडत जाण्याची परिस्थिती होऊ नये, तर मरणाऱ्यानं हसत जावं, निर्भयपणे जावं, निश्चिंतपणे जावं आणि सार्थकतेनं जावं. असा आपला जन्म झाला पाहिजे, असं आपलं जीवन असलं पाहिजे. पण आपल्या जाण्यानं मात्र पाठीमागच्यांना गहिवर दाटून यावं, असं कबीरदास म्हणतात. तर तीर्थंकरांचा जन्म असा असतो. काल आपण तीर्थंकरांच्या कल्याणकांसंबंधी चर्चा करत होतो. गर्भकल्याणकासंबंधीची थोडी संक्षिप्त माहिती आपण काल पाहिली. गर्भकल्याणकावर जन्मकल्याणकासंबंधी चर्चा चालू झाली आणि तेवढ्यात वेळ. जीवनाचं सुद्धा असंच आहे. असं जीवन रंगात येते तोपर्यंत यमराज घंटा वाजवतोय, चलो. म्हणून जोपर्यंत हयात आहोत चांगल्या प्रकारे जगूया, आनंदानं जगूया. आपण आनंदी जगण्याबरोबरच इतरांच्या आनंदाला प्रेरणा बनूया, इतरांच्या आनंदाला कारण बनूया, इतरांच्या आनंदाला सहाय्यक बनूया आणि सार्थक जीवन जगूया. ज्या वेळेला तीर्थंकरांचा जन्म होतो, मध्य लोकामध्ये 2.5 द्वीपांमध्ये 15 कर्मभूमींपैकी ज्या ठिकाणी त्यांचा जन्म होतो, सौधर्मेंद्राचं सिंहासन कंपायमान होतं. 3 लोकामध्ये सर्वत्र आनंद व्याप्त होतो. क्षणभरासाठी नारकींना सुद्धा शांतीची अनुभूती होते. या विषयांची चर्चा काल चाललेली होती. नारकी जे अभीक्ष्ण रूपानं नरकामध्ये झगडत असतात, भांडत असतात, लढत असतात, एकमेकांचे मुडदे पाडत असतात, ते सुद्धा क्षणभरासाठी आपल्या जीवनामध्ये शांतीची अनुभूती करतात. असा तीर्थंकरांचा जन्म. म्हणून आपण असं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आणि मग सौधर्मेंद्राचं आसन कंपायमान झाल्यावरती अवधीत पहिला तर ते भयचकित होतात, आश्चर्यचकित होतात की ह्या जगात असा कोण आहे जो माझं आसन हलवतोय. पण थोड्या वेळात अवधीत ज्ञानानं सौधर्मेंद्राला लक्षात येतं की मध्य लोकामध्ये 2.5 द्वीपांमध्ये अमुक क्षेत्रामध्ये तीर्थंकर बालकांचा, त्रिभुवनपती असणाऱ्या त्या तीर्थंकर बालकांचा जन्म झालेला आहे. आणि अशा प्रकारे लक्षात आल्याबरोबर 7 पावलं पुढे जाऊन सौधर्मेंद्र नमस्कार करतात. शची इंद्राने विचारते, काय झालं? त्यावेळेला सौधर्मेंद्र सांगतात की हे शची, आज विश्वाचं भाग्य पुनश्च उजळलेलं आहे. अधर्माचा अंधकार मध्यलोकी दाटलेला असताना त्याला दूर करणारा, त्याला निराकृत करणारा धर्मसूर्य उदयाला आलेला आहे. तीर्थंकर बालकांचा जन्म अमुक मात्या पित्यांच्या पोटी झालेला आहे असं सांगून ते पुनश्च त्यांना परोक्ष नमस्कार करतात. आणि स्वर्गातल्या सगळ्या देवदेवींना, चतुर्निकाय देवदेवींना आमंत्रण देतात, आहूत करतात की चला सगळेजण जायचं आहे प्रभूंच्या कल्याणकाला. काल सांगत होतो मी, लीडरशिप कशी असते, नेतृत्व कसं असतं. जो सर्वांना सामावून घेतो, सर्वांना पुण्यकार्यामध्ये, चांगल्या कामामध्ये गुंतवतो, तोच खरा नेता. आणि सौधर्मेंद्र गुपचूप येत नाहीत, तर सगळ्यांना बोलवतात, सगळ्यांना पुकारतात. तुम्ही सुद्धा आता तुमच्या पंचकल्याणकामध्ये पै पाहुण्यासनी बोलवणार का नाही? युरी अष्ट करेद आकी करेदिल ना, आकी नोडतंದ್ರೆ ನಂದು ಪಿತ್ತೆಲ್ಲ नाही. हा प्रभूंचा कल्याणक सोहळा आहे, इथं सर्वांनी आलं पाहिजे.
ह्यात सर्वांचा समावेश झाला पाहिजे. आपण सर्वांना बोलवायचं. काही बिनसलं असलं, काय कुठंही काहीतरी खटकलं असलं, कुठल्याही प्रकारे कटुता आली असली, त्या सगळ्या गोष्टींना मिटवण्याचं हे एक महान माध्यम आहे. सर्वांना बोलवा. गर्दी करण्यासाठी नव्हे, तर सर्वजण या धर्मगंगेमध्ये अवगाहित होत प्रभूंच्या पंचकल्याणकामध्ये सामील होऊ देत. मनाने, वचनाने, कायाने, कृतकारिता अनुमोदनेने प्रत्येकाने आपला पुण्यकोश अक्षय करून घ्यावा, अविनाशी करून घ्यावा आणि त्या विपुल पुण्यकोशाच्या बळावरती भविष्य काळामध्ये, निकटातल्या भविष्य काळामध्ये मोक्षमार्ग प्रशस्त करावा. म्हणून आपण सर्वांना बोलवायचं, कोणालाही वगळायचं. हां, ज्याला यायचं आहे तो येईल, ज्याला यायचं नाही तो दूर राहील, पण आपण बोलवताना सगळ्यांना बोलवायचं. आणि मग सौधर्म इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवरती बसून शची इंद्राणी सहित आणि आपल्या असंख्य देवदेवींच्या रूप परिवारासहित मध्य लोकामध्ये येतात. मध्य लोकामध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तीर्थंकरांची जन्मनगरी जिथं असते अयोध्या, त्या अयोध्या नगरीला वरती आकाशातूनच 3 परिक्रमा घालतात. तीर्थंकरांना जन्माला येऊन अजून काही मिनिटं झालेली आहेत, पण साक्षात स्वर्गाचा राजा सौधर्म इंद्र, ज्याच्याबद्दल काल सांगितलं होतं, काय काय विशेषता सांगितले होते काल? द्वादशांग श्रुतज्ञानाचा पाठ्य असतो, 2 सागर त्याची आयु असते, क्षायिक सम्यक दृष्टी असतो, पुढं ऐरावत हत्ती हे त्याचं वाहन आहे, अनिमा महिमा आदी त्याच्या अनेक वृद्धिसिद्धी आहेत. सौधर्म स्वर्गाचा अधिपती आहे. शची इंद्राणी ज्याची मुख्य महादेवी आहे, त्याच्या पूर्ण जीवनामध्ये 4 कोडाकोडी शची इंद्राणी त्याला होतात. किती शची इंद्राणी होतात एका सौधर्म इंद्राला? एका वेळेला एकच असते, एका वेळेला, पण एकानंतर एक अशा 4 कोडाकोडी. म्हणजे 1 करोडला 1 करोडनं गुणल्यानंतर जे संख्या येते त्याला 1 कोडाकोडी म्हणायचं आणि त्याला पुन्हा 4नं गुणायचं. हे कसं काय बरं महाराज? कारण सौधर्म इंद्राची आयु 2 सागराची असते, म्हणजे 20 कोडाकोडी अद्धापल्य, आणि शची इंद्राणीची आयु फक्त 5 पल्य असते. किती पल्य? 5 पल्य. मग 20 भागिले 4 बरोबर 5. 20 कोडाकोडी अद्धापल्य आणि हिचे फक्त 5च पल्य. म्हणून एका सौधर्म इंद्राला एकाच जीवनामध्ये एकानंतर एक अशा शची इंद्राणी किती होतात? 4 कोडाकोडी. एक सौधर्म इंद्र आपल्या जीवनामध्ये असंख्यात तीर्थंकरांची पंचकल्याणक करतो. भरत ऐरावत क्षेत्रातल्या काहीच तीर्थंकरांचं करायला त्याला मिळतं, पण विदेह क्षेत्रामध्ये कंटिन्यू तीर्थंकर होत असतात, एकानंतर एक, तर खंडच पडत नाही तीर्थंकरांचं. असं ज्याचं पुण्य आहे तो सौधर्म इंद्र नुकत्याच जन्माला आलेल्या तीर्थंकर बालकांच्या त्या जन्मनगरीला काय करतो? आकाशातच अंतराळे असताना वरच्यावर 3 परिक्रमा घालतो आणि आपल्या संपूर्ण लवाजम्यासहित त्यांच्या जन्मभूमीमध्ये अवतरतो, खाली उतरतो. खाली उतरल्यानंतर सौधर्म इंद्र, शची इंद्राणी, ईशान इंद्र आदी सगळे देवलोक सगळेजण मिळून त्यांच्या राजप्रासादामध्ये, राजवाड्यामध्ये जातात. गेल्यानंतर तीर्थंकरांचे जे पिता असतात त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करतात, कौतुक करतात, त्यांच्या पुण्याची अत्यंत अंतःकरणापासून अनुमोदना करतात. वरवर नाही, कुठून? अंतःकरणापासून त्या तीर्थंकर पित्यांची अनुमोदना करतात, त्यांना भरभरून स्तुती करून त्यांच्या पुण्याचं कौतुक करतात आणि तदनंतर पुढच्या प्रक्रियेसाठी प्रस्तुत होतात. आणि सौधर्म इंद्र, शची इंद्राणी तीर्थंकर बालकांच्या दर्शनासाठी आतुर झालेले असताना मातेच्या रनिवासाकडं, मातेच्या प्रसूतीगृहाच्या दिशेनं वाटचाल करतात. प्रसूतीगृहामध्ये माता प्रसूतीच्या त्या मोडमध्ये असते आणि तिला त्या ठिकाणी निद्रा लागलेली असते. त्याच वेळी सौधर्म इंद्र आत जाण्यासाठी जसं पुढं सरसावतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते पुरुष पर्यायाची मर्यादा. ऐकायला लागलं सगळे? आणि जेव्हा आत पाऊल टाकणार तितक्यात लक्षात येतं की सौधर्म इंद्र जगात कुठंही जाऊ शकतात, पण एक जागा अशी आहे जिथं सौधर्म इंद्राला सुद्धा प्रवेश नाही. ती जागा म्हणजे मातेचं प्रसूतीगृह.
मातेच्या प्रसूती कक्षामध्ये सौधर्म इंद्राला जाता येत नाही लक्षात आल्याबरोबर आपल्या कमतर पुण्याची, क्षीण पुण्याची त्याला खंत वाटते. एवढा पुण्यशाली आहे तरी देखील ही एक गोष्ट मला लाभत नाही, ही एक गोष्ट मला पाहता येत नाही, या गोष्टीची खंत त्याला निर्माण होते. आपल्या जैन लोकांनी विचार केला पाहिजे. मनुष्य गती, जैन कुल, द्रव्य क्षेत्र कालभावाची अनुकूलता, धर्म आणि धर्मात्म्यांची संगती, स्वस्थ शरीर, धार्मिक परिवार, सगळ्या अनुकूलता मिळून सुद्धा आज लोक बस्ती पुढनं जातील, पण बस्तीत जायला बऱ्याच लोकांचे पाय वळत नाही. प्रत्येक गावात, बऱ्याच गावात बस्ती बाहेरच्या कट्ट्यावर बसून गावच्या गप्पा मारतील, पण आत जाऊन त्या प्रभूंच्या बरोबर 2 शब्द हितगुज करता येत नाही त्यांना. कितीतरी महान भाव असे असतात, बस्तीच्या पुढच्या रस्त्यावरनं जाताना असं पाया पडतात, नियाल्ली नाइल्ली धोरिंद बरे बाळ हात्याक बाळा सोममती येईल झाडती मारती रे. सौधर्म इंद्राला संपूर्ण जगामध्ये कुठेही जिथपर्यंत जाऊ शकतात तिथपर्यंत जातात. नंदीश्वर द्वीपाच्या 52 जिनालयांची वंदना करतात, पंचमेरूच्या 80 अकृत्रिम जिनालयांची वंदना करतात, त्यांच्या स्वर्गातल्या अकृत्रिम जिनालयांची वंदना करतात. मध्य लोकातल्या केवली, श्रुतकेवली अनेक वृद्धिसिद्धीधारी मुनीश्वरांची चरण वंदना करतात, सगळं करतात. पण असं असून देखील, असंख्यात तीर्थंकरांचे पंचकल्याणक सोहळे करून देखील मातेच्या प्रसूतीगृहामध्ये जाऊन सर्वात प्रथम जन्माला आलेल्या नवजात तीर्थंकर प्रभूंना पाहण्याचं सौभाग्य मला लाभत नाही, याची खंत त्यांना वाटते. कसला धर्म धुरंधर असेल तो सौधर्मेंद्र. असा सौधर्म बनायचा आहे आपल्याला. कसा सौधर्म बोला की, असला सौधर्मेंद्र बनायचा आहे. परवा दिवशी या टायमाला निश्चित झालेला असणार कोण असेल तो पट्ट्या. आपल्याला असा सौधर्मेंद्र पाहिजे की एवढी गोष्ट सुद्धा मला करता येत नाही त्याची खंत वाटणारा, नाहीतर उगच हे म्हणजे काय काय अभ्यास हो. सौधर्मेंद्राचे कपडे घातलाय, डोक्यावर मुकुट घातलाय, गळ्यात हार किरीट सगळं जे काही जिथं घालायचं ते सगळं परिधान केलाय. इकडे प्रतिष्ठाचारी सांगालेत ही क्रिया करायचं आहे, महाराज उपदेश द्यालेत, पण ह्यो लागलाय बघा नुसता नृत्य भजन अमुक तमुक एवढंच नाही, त्या संपूर्ण क्रियाविधींमध्ये आपल्याला स्वतःला वाहून घेणारा सौधर्मेंद्र पाहिजे की जो खराच सौधर्मेंद्र स्वर्गात नाही तो उतरलाय का याचा भास करून देईल. अशा प्रकारची तन्मयता ठेवून संपूर्ण सर्वस्व समर्पणानं त्याच्यामध्ये सामील होणारा सौधर्मेंद्र पाहिजे. कशी भावना असेल त्या सौधर्मेंद्राची. मात्र नुकत्याच जन्माला आलेल्या सौधर्म तीर्थंकर प्रभूंना मी पाहू शकत नाही याची खंत त्याला वाटत आहे, आणि त्यावेळी पुढचं पडणारं पाऊल पुनश्च माग खेचतो आणि शची इंद्राणीकडे वळून पाहतो. शची, आजपर्यंत या जगानं नारीला कायम दुय्यम दर्जा दिला, कायम नारीला हिनवलं, मागच तिला ठेवलं, पण एक या जगामध्ये जैन संस्कृती अशी आहे जिनं नारी जगतामध्ये नारीचा सर्वोच्च सन्मान केला. आणि हे शची जात, आज तुझं पुण्य उदयाला आलं, स्त्री पर्यायाला सार्थक करण्याचा तो अनुपम क्षण तुझ्या जीवनात अवतरतो आहे. जा आणि त्या प्रभूंना तुझ्या कुशीत उचलून घे आणि त्या प्रभूंना पाहून तुझे नेत्र धन्य करून घे आणि त्यांना लवकर घेऊन आणून मलाही दे. पण हे करत असताना त्या तीर्थंकर बालकांना प्रभूंना उचलून आणत असताना त्या मातेच्या कुक्षीमध्ये तुझ्या विक्रियावृद्धीनं दुसरं एक मायावी बालक झोपव आणि मातेला सुद्धा मायावी निद्रेमध्ये झोपवून परत ये. कारण तीर्थंकरांची असली तरी ती देखील आई आहे. ती कोण आहे? एका विचारकांनी एका ठिकाणी सांगितलं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं. आकाश, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, और सारे जहां में जिसका अंत नहीं उसे माँ कहते हैं. सारे जहां में जिसका अंत नहीं उसे माँ कहते हैं. आईची थोरवी स्वामी तिन्ही जगाचा. काय रिस्पॉन्स चांगला आहे. रिस्पॉन्सिबल माणसंच चांगली असतात. चांगल्या गोष्टीमध्ये रिस्पॉन्स केलाच पाहिजे. परंतु ज्यावेळी आपण सर्वत्र ऐकतो वाचतो की स्त्रियांना कमी लेखलं जातं. कालच बहुतेक मी सांगितलं होतं की तीर्थंकरांच्या मातेला प्रतिष्ठा ग्रंथांमध्ये, अर्थात ज्या शास्त्रांमध्ये पंचकल्याणकाची विधी सांगितली अशा प्रतिष्ठा तिलक, प्रतिष्ठा रत्नाकर, प्रतिष्ठा पुष्पादी ग्रंथांमध्ये तीर्थंकरांच्या मातेला जगदंबा म्हटलं. काल सांगितलं होतं का? सांगितलं होतं. का म्हणता तो? जगत म्हणजे विश्व, अंबा म्हणजे आई. ती वास्तविक एकाच पुत्राची आई असून तिला जगदंबा का म्हटलं? तुळजापूरला जाशील आणि
जगदंबा का म्हटलं? एकाच बाळाला ती जन्म देते, पुत्र व्हावा ऐसा गोंडा, ज्याचा 3 लोकी लागे झेंडा. अशा एकाच बाळाला जन्म देते, पण तो एकटाच बाळ संपूर्ण विश्वातल्या प्राणीमात्रांना आत्मशांतीचा उजाळा देतो, मोक्ष मार्गाचा प्रकाश देतो. अशा पुत्राची आई असल्यामुळे त्या मातेला जगदंबा, जगन्माता म्हटलं. आणि सौधर्म इंद्राणी ती देखील स्त्री आहे, पण स्त्री असून सुद्धा सौधर्म इंद्र स्वतः पाठीमागं सरकतात. तिला सांगतात, शची जा त्या प्रभूंना घे. आणि त्यांना घेत असताना तिथं दुसरं विक्रियावृद्धीनं मायावी बालक झोपव, मातेला मायावी निद्रेमध्ये झोपव, कारण ती आई आहे. सौधर्मेंद्राने आत जाते. तिचं सुद्धा आत जाण्यापासूनची आज्ञा मिळाल्यापासूनची मनस्थिती अत्यंत गदगद झालेली असते. त्या त्रिभुवन सुंदर प्रभूंना आता मला हातात घ्यायला मिळणार आहे, त्यांना साक्षात मला उचलून माझ्या ओटीत घ्यायला मिळणार आहे, असा आनंद तिला झालेला असतो. तुम्ही खरोखर सांगा, तुमच्या घरात, शेजार पाजारी, पै पाहुण्यांच्यात, गावात किंवा गल्लीत एखादं गोंडस बाळ आहे, लहानसा आहे, गोरपान आहे, गालावरती हसलं की खळी पडतंय, एकदम हात फोडं केलं की झेपावून येतंय, त्या बाळाला बघितल्यावर काय वाटतंय? यात कनानं मुंदबत्ती आणठांकी असं वाटतंय काय? कोणी पाषाण कठोर असला तरी सुद्धा त्याला बघितलं की लगेच हात करते आणि ते सुद्धा झेपावून जाते पुढं. अशा प्रकारे ते तर साक्षात तीर्थंकर बालक त्या शचीच्या अंतःकरणामध्ये, तिच्या मनामध्ये कारंजे, आनंदाचे कारंजे उसळत असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडांचे कारंजे आहे, पण शची इंद्राणीच्या मनामध्ये आनंदाचे कारंजे उसळत असतात आणि ते आत जाते. जस जसं ती आत जाईल तसं तसं तिला वाटत असतं की आनंदाच्या समुद्रामध्ये मी आत खोलवर चाललेली आहे. आत जाते आणि पार मातेच्या शयन कक्षेमध्ये तिच्या शय्येपर्यंत जाते. माता झोपलेली आहे, प्रसूतीच्या त्या मोडमध्ये असणारी माता झोपलेली आहे आणि बालक त्याच ठिकाणी तिच्या जवळ आहेत. ते अत्यंत आनंदित आहेत, प्रसन्न आहेत. त्यांची आभा, त्यांची प्रभा, त्यांची कांती करोडो सूर्यांपेक्षा जास्त आहे, कोटी भास्कर सूर्यापेक्षा जास्त त्यांच्या शरीराची देहकांती. शची इंद्राणीनं 3 लोकातल्या संपत्तीपेक्षा मूल्यवान असणाऱ्या त्या प्रभूंना उचलून घेतलं. गदगद होऊन गेली, तिचं मन मयूर नृत्य करू लागलं. पण हे करत असताना, त्या तीर्थंकर प्रभूंना पाहत असताना बाहेर कोणीतरी आपली वाट पाहत आहेत. सौधर्म इंद्राच्या पाठीमागे असंख्य देवदेवी आतुरलेले आहेत. सगळे त्यांच्या साम्राज्यातले, त्या राजांच्या साम्राज्यातले सगळे मनुष्य तिथं दाटलेले आहेत. याचं भानच हरपून जातं तिचं. थोडा वेळ ती तशीच पाहत राहते. शेवटी थोड्या वेळानं भानावरती येते आणि बाहेर घेऊन येते. बाहेर आल्यानंतर सौधर्मेंद्र मात्र लालायित झालेले असतात. कधी एकदा घेईन, कधी एकदा बघेन, कधी एकदा त्यांना हातामध्ये घेऊन त्यांच्या त्या दिव्य स्वरूपाचं अवलोकन करेन, असं त्यांना झालेलं असतं. कुठं ठेवू, पोटात ठेवू का आणि कुठं ठेवू, असं त्यांना झालेलं असतं. आणि असं झालेलं असताना शची इंद्राणी बाहेर येते. शची इंद्राणी त्यांना देत असताना देखील थोडंफार त्यांच्यामध्ये देऊ का नको, देऊ का नको, शची इंद्राणीला पण वाटत असतंय की काय, सौधर्मेंद्र जरी माझे स्वामी असले तरी देखील माझ्या हातातनं त्यांच्या हातात द्यायला लागणार आहे आता. शची इंद्राणीला देखील वाटत असतं. पण असं होत असताना सौधर्मेंद्र उत्कंठेनं त्या तीर्थंकर प्रभूंना घेतात. त्यांचं ते अलौकिक रूप सौंदर्य, त्रिभुवन सुंदर त्यांचे ते लावण्य पाहून सौधर्मेंद्र, 2 डोळ्यांचा असणारा सौधर्मेंद्र तृप्त होत नाही. भगवान समंतभद्र आचार्य देवांनी स्वयंभू स्तोत्रामध्ये अरहनाथ तीर्थंकरांची स्तुती करत असताना एक श्लोक या प्रसंगावरती लिहिला. ते म्हणतात, तव रूपस्य सौंदर्यं दृष्ट्वा तृप्ती मनापिवान द्व्यक्षशक्रः सहस्राक्षो बभूव बहुविस्मय. म्हणजे हे प्रभो, हे अरहनाथ तीर्थंकर, इथं अरहनाथ भगवंतांच्या स्तुतीत लिहिलंय म्हणून अरहनाथ तीर्थंकर. वास्तविक सगळेच तीर्थंकर तितके सुंदर असतात. समंतभद्र आचार्य देव म्हणतात की हे प्रभो, तव रूपस्य सौंदर्यं दृष्ट्वा, तुमच्या रूप सौंदर्याला पाहून, दृष्ट्वा तृप्ती मना पिवान, तो सौधर्मेंद्र जो आहे, द्व्यक्ष शक्र, लक्ष देऊन ऐकायचं. शक्र म्हणजे सामर्थ्यशाली. शक्रचा अर्थ काय आहे? सामर्थ्यशाली. इंद्राला 3 नाव आहेत मुख्य रूपानं, इंद्र, शक्र आणि पुरंदर. कोणते कोणते? ठीक आहे. इंद्र म्हणजे जो ऐश्वर्यशाली आहे आणि आज्ञा देण्याचा अधिकार ज्याच्याजवळ आहे तो इंद्र. शक्र म्हणजे जो सामर्थ्यशाली आहे आणि पुरंदर पुण्याजवळ आहे की तो किल्ला आहे हो. पुरंदर म्हणजे जो पुरांचं, नगरांचं धारण करतो तो पुरंदर.
असा सामर्थ्यशाली, शक्र शब्दाचा प्रयोग केला आचार्यांनी. आचार्य इतक्या बुद्धी वैभवाचे धनी असतात की कोणत्या प्रसंगी कोणता शब्द लावायचा याचं कौशल्य त्यांना उपजतच आहे. द्व्यक्ष शक्र, दोन डोळ्यांचा, द्विअक्ष. द्व्यक्ष शब्दाची संधी विच्छेद केला आपण. द्वि म्हणजे दोन, अक्ष म्हणजे इंद्रिय, दोन डोळे आहेत ना. द्व्यक्ष शक्र, दोन डोळ्यांनी युक्त असणारा सामर्थ्यशाली इंद्र सुद्धा द्व्यक्ष शक्र सहस्राक्षो. दोन डोळ्यांनी तुमचं रूप पाहून जो तृप्तीला प्राप्त झाला नाही, त्याला समाधान संतोष झालं नाही, तुष्टी झाली नाही, म्हणून त्या सौधर्म इंद्रानं, त्या शक्रानं आपल्या विक्रियेद्वारे आपल्या सर्वांगामध्ये 1000 नेत्र निर्माण करून घेतले विक्रियावृद्धीनं. द्व्यक्ष शक्र सहस्राक्षो बभूव बहुविस्मय. 1000 नेत्रांनी तो सौधर्म इंद्र तुमच्या रूप लावण्याला पाहू लागला आणि असं पाहून देखील त्याला बहुविस्मय, विस्मय म्हणजे आश्चर्य. अगोदर तर तो अतृप्त होता आणि आता 1000 नेत्रांनी पाहून देखील तो विस्मित झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे की हे रूप आहे का काय जादू आहे. पाहतो, पाहून झाल्यानंतर कितीही पाहिलं तरी समाधान होत नाही. शेवटी पुढं कर्तव्याची घडी होती आणि सौधर्म इंद्र त्या तीर्थंकर प्रभूंना आपल्या हातामध्ये आपल्या कुशीत घेतो, शची इंद्राणीला सोबत घेतो, ऐरावत हत्तीवरती बसतो आणि त्यांच्या जन्म कल्याणकासाठी जातो. कुठं? दंडोबाच्या डोंगरावर. कुठं? मध्य लोकामध्ये 2.5 द्वीपाच्या अंतर्गत भरत क्षेत्र म्हणजे जंबूद्वीप आहे. 2.5 द्वीपामध्ये काय काय आहे? जंबूद्वीप, लवण समुद्र, परत धातकी खंडद्वीप, त्याच्या बाहेर कालोदधी समुद्र आणि त्याच्या बाहेर पुष्करवर द्वीप आहे. पण मानुषोत्तर पर्वत त्याच्या मधोमध असल्यामुळं त्या पुष्करवर द्वीपाचा अर्धा हिस्सा त्या पर्वताच्या बाहेर आणि अर्धा हिस्सा त्याच्या आत. तर आतला अर्धा हिस्सा घ्यायचा आहे, म्हणजे 2 द्वीप पूर्ण आणि एक अर्धा द्वीप, अशी 2 आणि अर्धा मिळून 2.5 द्वीप. ठीक आहे. अशा 2.5 द्वीपांपैकी जो बरोबर मध्यभागी असणारा जंबूद्वीप आहे, त्या जंबूद्वीपामध्ये 6 कुलाचल पर्वत आहेत आणि 7 क्षेत्र आहेत. किती क्षेत्र आहेत? भरत, हेमवत, हरी, विदेह, रम्य, खैरण्यवत आणि ऐरावत असे 7 क्षेत्र आहेत. त्या 7 क्षेत्रांपैकी बरोबर मध्यभागी असणारा विदेह क्षेत्र आणि विदेह क्षेत्राच्या बरोबर मध्यभागी असणारा सुदर्शन मेरू नावाचा सुमेरू पर्वत. आपण सामान्यपणे सुमेरू पर्वत म्हणतो, पण त्याचं नाव आहे सुदर्शन मेरू. कोणता मेरू? 1,40,000 योजन उंच असणारा. अशा त्या सुदर्शन मेरूवरती 4 दिशेला 4 शिला आहेत. रक्ता, रक्त, कमला, पांडू आणि पांडुक, अशा 5 पांडुक शिला, अशा 4 शिला आहेत. त्या पांडुक वनामध्ये असणाऱ्या पांडुक शिलेवरती घेऊन जातात ऐरावत हत्तीवरती बसून. सौधर्म इंद्र, ईशान इंद्र, शची इंद्र आणि असंख्य देवदेवी त्या सुमेरू पर्वतावरती जातात आणि त्या पांडुक शिलेवरती तीर्थंकर बालकांना, छोटा बालक आहे, आपल्या लहान बाळांना बसायला किती वेळ लागतो? 7-8 महिने तर लागत असतील. रांगायला 8-9 महिने, चालायला, बोलायला. बघा, सामान्य माणसाचा विकासक्रम किती दीर्घ, म्हणजे किती उशिरानं असतोय. पण तीर्थंकर जन्माला यायच्या अगोदर मागच्या जन्मीच देवगतीमध्ये असतानाच अवधिज्ञानी होते. ते अवधिज्ञान घेऊनच इकडं आले. अनुगामी अवधिज्ञान, भवानुगामी आणि क्षेत्रानुगामी. वास्तविक त्यांचं जे अवधिज्ञान आहे ते देशावधी आहे. कोणतं आहे? आता त्या विषयामध्ये जायला नको, प्रकरण निराळ आहे, पण अवधिज्ञानी आहेत. त्याचबरोबर त्यांच्या क्रिया सगळ्या स्वाभाविक असतात, स्वावलंबी असतात आणि सौधर्म इंद्र त्या ठिकाणी त्यांना लगेच जन्माला येऊन अजून काही वेळ झाला, काही क्षण झालेले आहेत, मेरू पर्वताच्या पांडुक वनामध्ये घेऊन पांडुक शिलेवरती त्यांना पूर्व दिशेला पद्मासनामध्ये बसवतात. कोणत्या आसनामध्ये बसतात ते? बघा, तुमच्यापैकी किती लोक पद्मासन घालू शकतात? फार कमी लोक असतील का नाही? प्रॅक्टिस नसल्यामुळं किंवा तिकडं लक्ष दिलं नसल्यामुळं अनेक कारणं असू शकतात. असो, परंतु ते आत्ताच जन्माला आलेत पण लगेच पद्मासनामध्ये बसले पूर्व दिशेला तोंड करून. आणि पूर्व दिशेला तोंड करून बसलेले तीर्थंकर बालक आहेत. त्यांच्या उजव्या हाताला सौधर्मेंद्र, डाव्या हाताला ईशान्येंद्र, दोघे जण उभे आहेत पांडुक शिलेच्या बाजूला. आणि असंख्य देवांनी
क्षीर समुद्रापर्यंत साखळी केलेली आहे, एकाला लागून एक उभारतात की साखळी पद्धतीनं उभारलेली आहेत. आणि क्षीर समुद्र जो 5वा समुद्र आहे, मध्य लोकात असंख्यात द्वीप आहेत आणि असंख्यात समुद्र आहेत. एका द्वीपाला एक समुद्रानं घेरा घातलेला आहे, पुढच्या द्वीपाला पुढच्या समुद्रानं, अशा असंख्यात द्वीप समुद्र आहेत. त्यापैकी 5वा समुद्र आहे क्षीर समुद्र. क्षीर म्हणजे दूध, बरोबर. मग तो समुद्र कशाचा आहे? कशाचा? जरा जोरात. हे आपलं अज्ञान आहे. तो समुद्र दुधाचा नाही आहे, पाण्याचाच आहे. पण त्या समुद्रातल्या पाण्याचा स्वाद दुधासारखा आहे म्हणून त्याला क्षीर समुद्र म्हणतात. एक वारुणीवर समुद्र आहे. वारुणी म्हणजे दारू, मदिरा, शराब. मग तो समुद्र दारूचा असता तर इथं माणसं राहिली असती का? पिणारी हो. तो समुद्र दारूचा नाही आहे, पाण्याचाच आहे. पण त्या पाण्याचा स्वाद दारूचा आहे, दारू समान आहे. इक्षुवर समुद्र, तो ऊसाच्या रसाचा नाही आहे, तो पाण्याचाच आहे. पण त्या पाण्याचा स्वाद ऊसाच्या रसाप्रमाणे आहे. म्हणून ह्या नावांवरनं सुद्धा बऱ्याच लोकांनी गोंधळ घातलेला आहे. तर तो क्षीर समुद्र आहे, पण तो दुधाचा नाही आहे, पाण्याचा आहे. याचा अर्थ मी दुधाच्या अभिषेकचा विरोध करायला लागलोय असा आणि पसरेल कुठंतरी. आम्ही बघतोय स्वतः द्रव्य क्षेत्र काल भावाच्या शुद्धीपूर्वक जर पंचामृत अभिषेक केलं जात असेल तर आम्ही 100% बघतोय, आमचा पूर्ण संघ बघतो. परंतु तो समुद्र पाण्याचा आहे. मग सगळे देव एकमेकाला साखळी करून उभे राहतात आणि 1008 कलशाने तीर्थंकर बालकांचा जन्माभिषेक होतो. कलश केवढे असतात? 8 योजन उंच. किती योजन? आता इथं लघु योजन घ्यायचं आहे, लहान योजन. काल सांगितलं होतं योजनाचे किती प्रकार आहेत, लघु योजन आणि महायोजन. तर लघु योजनाच्या प्रमाणात इथं कलश घ्यायचे आहेत. 8 योजन उंच म्हणजे 12 किलोमीटरचा एक योजन आहे. म्हणजे इथनं जयसिंगपूर स्टँड एवढा. किती? आणि जयसिंगपूर स्टँडला 12 किलोमीटर, ते पण वळत नागमोडी इकडं तिकडं वळत जाऊन 12 किलोमीटर होतं. हे स्ट्रेट आहे. स्ट्रेट बैठलं तर ते 12 किलोमीटर होत नाही. ठीक आहे. 12 किलोमीटर उंच. किती किलोमीटर उंच? असा एक योजन झाला. असे 8 योजन. 12 म्हणजे जवळजवळ शिरवळपर्यंत जायचं. कराड आणि साताऱ्याच्या मध्ये एक शिरवळ आहे. हा शिरवळ का ह्याच्या साताऱ्याच्या पुढं आहे बहुतेक. साताऱ्याच्या जरा अलीकडं, पुण्याच्या अलीकडं शिरवळ आहे. 96 किलोमीटर उंची. त्याचा जो व्यास आहे घेर तो 4 योजन म्हणजे निम्मा 48 किलोमीटर म्हणजे कोल्हापूर. आणि त्याचं जे तोंड आहे हे कपोलकल्पित वाटेल तुम्हाला, पण हे महापुरुषांच्या जीवनाशी संबंधित घटना आहेत. त्या कलशाचं जे तोंड आहे, पाणी आत जायचं बाहेर यायचं, त्याचा व्यास 1 योजनचा. किती योजन? म्हणजे 12 किलोमीटर. पाण्याचा धबधबा जरी पडला तरी 12 किलोमीटर जाडीचा प्रपात पडणार आहे खाली. ज्यावेळेला महावीर तीर्थंकरांचा जन्म झाला, त्यांना सौधर्मेंद्राने, कंटाळा आलाय काय, त्यांना ज्यावेळेला पांडुक शिलेवरती बसवलं पूर्वाभिमुख करून पद्मासनामध्ये, सौधर्मेंद्र चिंतित झाले की ह्या तीर्थंकरांची उंची टोटलच त्यांचा पूर्ण विकास झाला. ज्यावेळेला ते दीक्षा वगैरे घेतले होते त्यावेळेला त्यांची उंची 7 हात होती. 1 हात म्हणजे 1.5 फूट. 1 हात म्हणजे किती घ्यायचा? 7 हात म्हणजे 10.5 फूट. ठीक आहे. महावीर भगवंतांची पूर्ण उंची शारीरिकदृष्ट्या 7 हात म्हणजे 10.5 फुटाची होती. ती पूर्ण विकसित अवस्थेमध्ये जन्माला आली त्यावेळेला किती असेल? 1 हात धरूया, हात 1.25 हात म्हणजे 1.5 फुटाची उंची धरा. एवढ्याशा बालकाला एवढ्या मोठ्या कलशांनी अभिषेक घालायचा आहे, ते पण 1008. किती कलश आहेत? 1008 कलशांनी. आणि एक एक कलश एवढा मोठा, कोयना धरणाचा विस्तार सुद्धा एवढा नसेल एका कलशा एवढा. एवढ्या एक एक कलशाने, असे 1008 कलशाने अभिषेक घालायचा आहे. आणि ह्या बालकाला एवढे लहान, यांची शारीरिक अवघाण आहे, त्यांना हे सगळं अभिषेक करत असताना काही जर त्रास झाला तर त्या आईकडं, त्या मातेसमोर कोणत्या तोंडानं जाऊ म्हणून त्या सौधर्मेंद्राला चिंता उत्पन्न झाली. मग मला बराच वेळा असं का बसवल्यात हे विचार करताना, महावीर स्वामी बालक असले तरी अवधी ज्ञानानं त्यांना कळलं की सौधर्मेंद्राला अशी चिंता निर्माण झालेली आहे.
त्यावेळेला सौधर्मेंद्राच्या चिंतेचं निराकरण करण्यासाठी त्यांनी काय केलं, आपल्या उजव्या पायाचा जो अंगठा होता त्या अंगठ्यानं त्या पांडुक शिलेला हलकंच प्रेस केलं. हलकं म्हणजे दात ओठ खाऊन नव्हे. तुम्ही स्क्रीन टच मोबाईलला ते फोन कट करताना किंवा डायल करताना कसं टच करताय, जोरात करताय काय, एकदम साधारण क्लिक करताय, बरोबर, हलकंच टच करताय. तसे साधारणचं नुसतं खाली जरा क्लिक केलं, 1,40,000 योजन महायोजन प्रमाण असणारा मेरू पर्वत कंपित झाला. ही तीर्थंकरांची शक्ती. कशामुळं? पूर्वजन्मामध्ये तीर्थंकर नामकर्माचा बंध करण्याच्या प्रसंगी, त्याच्याही पूर्वी त्याच्यानंतर देखील साधू समाधी वयावृत्ती आदी भावनेने धर्मात्माजनांची केलेली जी सेवा आहे, प्राणीमात्रांच्या भल्याची केलेली जी भावना आहे, त्याच्यामुळं मेरू पर्वताला हरवण्याची शक्ती नुकताच जन्माला आलेल्या त्या बालकामध्ये सुद्धा. आज आम्हाला साधी एक कोथिंबीरची पेंडी उचलून, महाराज आम्हाला कमी लेखा लागलाय काय तुम्ही? तुम्हाला हिनवण्याची माझी भावना नाही आहे, पण आमचं पुण्य इतकं क्षीण का आहे आणि तुम्हाला काय आणि मला काय, आपण सगळे एखादं पाऊल पुढं मागं एक समान कॅटेगरीची लोक. आजची आमची मुलं, तीर्थंकर बालक आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यानं नुसतं हलका टच करून मेरू पर्वत हलवू लागले. आमची मुलं आज साधं त्यांना दुधाची पिशवी घरात आणायचं म्हणजे, दुधाचं 1 लिटरचं पातेलं उचलायचं म्हणजे नको झालं. का तर नाजूकपणा, फिजिकल वर्क नाही आहे, कुठल्याही प्रकारचे श्रम नाहीत, कष्ट नाहीत, कुठल्याही प्रकारे संघर्ष करण्याची माहिती नाही आहे. आजच्या पोरांची स्थिती कशी आहे सांगू? चहा बिस्किट खाल्ला असशील की कधीतरी, कधी तर काय महाराज रोजच असते. कोण दूध बिस्किट खात असतील, भले चांगली सात्विक शुद्ध घरगुती खात असतील. बिस्किट चहा किंवा दुधामध्ये बुडवला काय, आता ते पूर्णपणे भिजलेलं आहे. आता ते उचलून घेतलंय, तोंड सुद्धा असं आ करून उघडलंय. तोंड उघडलेलं असताना बिस्किट असं तोंडात घालायला जवळ आणलं, तेवढ्यात ते भिजलेलं ते आपल्या डोळ्यापुढंच त्या चात पडलं खाली. हे बघितलंय का ते बिस्किट खाली पडताना? रोजच पडतंय. दांडगा अनुभव आहे सोडा तुमचा, लय अनुभवी माणसं आहे तुम्ही. असो, एक क्षणभरासाठी विनोदाचा प्रसंग झाला, थोडासा संत विनोद असो. परंतु आज मुलांची अशी स्थिती का? सैद्धांतिक कारण आहे क्षीण पुण्य, वीर्यांतराय कर्माचा प्रबल उदय, आणि त्याच्यामुळे शारीरिक दुर्बलता, मानसिक दुर्बलता. एखादा टक्केवारी कमी झालं की लगेच आयुर्वेद पूल गाठलेच. एखादा टक्का पुढं मागे झालं तर चिंतामणी नगरच्या पलीकडं रेल्वे रोडावर गेलेच. जरा काय तर मनाच्या विरुद्ध घडलं, मोबाईल हातातनं काढून घेतला, घरात कोण नसताना कासरा हातात घेतलेच. का? बाहेरचं कारण काही असू दे, शाळेतली मार्कांची टक्केवारी असू दे, कोण रागवलेला असू दे, काही बाह्य कारण असू दे, पण अंतरंग कारण आहे अंतराय कर्माचा, वीर्यांतराय कर्माचा प्रबल उदय. हे सोसण्याची शक्ती कमी आहे. सैद्धांतिक कारण काय आहे? हे सगळे आपल्या विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी, आपल्या इच्छेविरुद्ध, मनाविरुद्ध प्रतिकूल घडणाऱ्या घटना, या सगळ्यांना सोसण्याची, झेलण्याची जी शक्ती, शारीरिक, मानसिक, आत्मिक जे बळ पाहिजे, ती सोसण्याची शक्ती कमी आहे. आणि ती कमी असायला कारण काय आहे? वीर्यांतराय कर्माचा प्रबल उदय. पण तीर्थंकर बालक, आपण हे मनोरंजन म्हणून चर्चा नाहीये. आमचं जीवन आणि त्यांचं जीवन एवढी तफावत का आहे? 4:45 वाजले, चालेल ना थोडा वेळ? का तफावत आहे? त्यांनी षोडशकारण भावना भावून तीर्थंकर होण्याच्या मागच्या जन्मामध्ये जेव्हा तीर्थंकर बनण्यासारखं पुण्य संचित केलं, तेव्हा नुसतं भावनाच भावल्या नाहीत, तर दीन दुखितांना सहायता केली, साधू संतांची वयावृत्ती केली. साधू समाधी वयावृत्ती भावना कशासाठी षोडशकारांमध्ये? याचं महत्त्व समजून घेऊया, प्रॅक्टिकली ते करण्याचा प्रयत्न करूया, जेवढं शक्य आहे तेवढं करूया. म्हणून तीर्थंकर बालक इतके बलशाली आहेत. भीम एवढे सामर्थ्यशाली का होते माहिती आहे?
पूर्वजन्मी त्यांनी निर्घ्रंथ दिगंबर साधूंची वयावृत्ती केली होती, म्हणून त्यांच्या तशा पुण्याचा संचय आणि वीर्यांतराय कर्माचा तेवढा क्षयोक्षम होता. म्हणून इंद्रप्रस्थाचं साम्राज्य खडं करत असताना स्वतः कष्ट करून त्याने अनेक प्रकारचे मोठमोठे पाषाणखंड शिलाखंड स्वतःच्या पाठीवरनं उचलण्यासारखं त्यांचं सामर्थ्य. प्रथमाचारी शांतीसागरजी महाराज 9938 उपवास, 35 वर्षांचं मुनी जीवन ते जगले. त्यापैकी 27 वर्ष 3 महिने 23 दिवस त्यांचे उपवासात व्यतीत झाले. किती? 35 वर्षे मुनी बनून राहिले, त्यापैकी 27 वर्षे 3 महिने 23 दिवस संकल्पपूर्वक उपवासांचे, सलग नव्हे, आधीमध्ये अष्टमीचा, चतुर्दशीचा, अष्टानिकाचा, दशलक्षणाचा, षोडशकारांचा, कर्मदहनचा, भक्तामरचा, नमोकारचे 35, अशा प्रकारे. त्यानंतर त्यांनी सिंह निष्कडित व्रत केलं होतं त्याचे. अशा प्रकारे त्यांचे जे उपवास झाले 35 वर्षांपैकी 27 वर्षे 3 महिने 23 दिवस, टोटल 9938. हे संकल्पपूर्वक उपवास. आणि आहारला उठलेत, परंतु नियम पटला नाही, विधी मिळाला नाही, बिना आहार करता तसंच लाभांतराय करून परत आले. ते याच्यात मोजलेलं विधी मिळालेली आहे, चौक्यात पोचलेत, आहार घ्यायला लागलेत, मध्येच अंतराय झालं, ते याच्यात धरलेलं. असे चारित्र्य चक्रवर्ती होते. म्हणून चतुर्थ काळात भगवान बनणं एक वेळ सोपं आहे, पण पंचम काळात आणि त्यातही 20व्या शतकात शांतीसागर होणं सोपं नाही. असे महामहिम आचार्य महोदय आपल्या आत्ताच्या काळात होऊन गेले. हा धर्म टिकवण्यासाठी, वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांनी अक्षरशः जीवाची बाजी अनेक वेळा लावली. सांगूया आपल्या मुलांना. आज आमची मुलं दुर्बल का आहेत? साधू संतांच्या संगतीत जायची त्यांची भाव नाहीत. भाव असले तरी तुम्ही शाळेला त्यांना इंग्लिश मिडियममध्ये घातला, तिकडनं आलं की कोचिंगला जायचं, कोचिंगमधनं आलं की बस जॉनी जॉनी यस पप्पा म्हणलेच लगेच. एवढा रिस्पॉन्स आहे माहीत असतं तर कशाला उगाच तिकडे इकडं आम्ही फिरायला लागलो, इथंच आलो असतो ना. इंग्लिश मिडियमच्या शाळांचं एक भूत आमच्या डोक्यात बसले. तो स्वतंत्र विषय. आता आपण कल्याणक पाहतो आहे, पण इंग्लिश मिडियमचं भूत जरा उतरवा खाली. पुनश्च कधी वेळ मिळेल, प्रसंग असेल तसं त्या विषयावरती येऊ आपण. आम्ही मराठी माध्यमातून शाळा शिकलो, जितकीही शिकलो, पण आमच्या शाळांचा वेळ असणार 10:30च्या पुढं. तोपर्यंत आमच्या मराठी माध्यमातून शिकणारे आमचे सगळे वर्गमित्र, आम्ही सगळे विद्यार्थी लोक सकाळी मंदिरला जाऊ शकत होतो. साधू संत असले तर त्यांच्या संगतीत जाऊ शकत होतो. आहार देऊन बस्तीला जाऊन आहार देऊन सगळं करून मग शाळेला जाता येणं आम्हाला शक्य होतं. अजून मुलं अंतरुणात आहे, तो रस्त्यावर स्कूल व्हॅन येऊन बसलेली आहे, उभारलेली आहे. संध्याकाळी त्यांना पाठशाळेला पाठवायचं असते, त्याच वेळेला त्यांचे ट्युशन्स आहेत, कोचिंग्स आहेत. जगातल्या कुठल्याही शाळेमध्ये फक्त आणि फक्त पोट भरण्याचीच कला शिकवली जाते, पण आमच्या पाठशाळेमध्ये भव तरण्याची कला शिकवली जाते. पाठशाळेला पाठवा. समजून घेऊया महत्व त्याच. आमचे गुरुदेव, आमच्या जीवनाचे भाग्य विधाते सन्मती सागर आचार्य देव नेहमी सांगायचे की मुलांना भरपूर संपत्ती देण्यापेक्षा उत्तम संस्कार द्या. कारण संस्कारांच्या अभावी मिळवलेली संपत्ती ती तुम्ही कमावलेली असली तरी सुद्धा मुलं व्यसनामध्ये घालवून टाकतील. पण जर चांगले संस्कार दिलात, संपत्तीऐवजी भरपूर उत्तम संस्कार दिलात, तर ती मुलं संस्कारांच्या शिदोरीवरती भविष्यामध्ये फक्त पैशाचीच संपत्ती नव्हे तर पुढच्या जन्मी जिनगुण संपत्ती सुद्धा कमावतील. ही संस्कारांची महिमा आहे, असा गुरुदेवांचा उपदेश होता. आपल्या सांगली जिल्ह्याचंच नाव पेपरमध्ये रोज झळका लागलंय का? 15 वर्षाच्या मुलानं खून केला, 18 वर्षाच्या पोराने बलात्कार केला, 9 वर्षाचं 10 वर्षाचं पोरगा अफीम, गांजा आणि ते ड्रग्जमध्ये अडकलेला आहे. बरोबर आहे काही बातमी ऐकायला मिळते चर्चेतून कुठं कुठं. का? संस्कारांचा अभाव. पाठवा त्यांना साधू संतांच्या संगतीमध्ये, येऊ द्या त्यांना. आपला इतिहास जर उचलून बघितला तर मोठमोठी लोक सुद्धा गुरुकुलामध्ये शिकलेली होती. पुनश्च कधीतरी आपण त्या विषयावरती चर्चा करूया. परंतु तीर्थंकरांचं जीवन एवढं सामर्थ्यशाली एवढ्यासाठी असतं कारण त्यांनी अशी महान साधना केली. ज्या वेळेला त्यांना अभिषेक करायचा होता त्यांनी हलकीशीच ती शिला दाबल्यावर मेरू पर्वत कंपित झाला. मग सौधर्मेंद्राच्या लक्षात आलं, अरे मी किती अज्ञानी आहे, ज्यांच्या शक्तीचा विचार करून मी चिंतित झालोय ते त्रिभुवनामध्ये सामर्थ्यशाली आहेत, त्यांच्या तोडीचा बलवान कोण आहे इथं?
आणि मग 1008 कलशांनी सौधर्मेंद्र ईशान इंद्रांनी मिळून त्यांचा अभिषेक केला. एकीकडून सौधर्मेंद्र, दुसरीकडून ईशान इंद्र, दोघांनी मिळून 1008 कलशाने अभिषेक केला. बाकीचे देवलोक कलश पास करत होते. ह्यांनी पुढच्याच्या हातात, पुढच्याने पुढच्याच्या हातात असे 1008 कलश. पुढं बसलेले असंख्य देवदेवी त्या ठिकाणी तो जन्माभिषेक सोहळा पाहून पुण्यवर्धिनी क्रिया करून आपल्या पुण्यकोशाला भरत होते. इतकंच नाही, प्रतिष्ठा ग्रंथांमध्ये, शास्त्रांमध्ये हे देखील वर्णन येतं की त्या सुमेरू पर्वतावर साक्षात त्या जन्माभिषेकाला पाहण्यासाठी चारण वृद्धिधारी मुनी वगैरे सुद्धा त्या ठिकाणी येतात. भले ते तीर्थंकर बालकाला नमस्कार करत नाहीत कारण अजून ते असंयम आहेत, पण मुनिराज सुद्धा त्या जन्माभिषेकाच्या क्रियेला पाहून आपले परिणाम आणखीन प्रशस्त करण्यासाठी ते निमित्त सुद्धा स्वीकार करतात. तीर्थंकरांच्या जन्माचा अभिषेक बघायला ते अजून भगवान नाही आहेत, बालक आहेत, भले अत्यंत पुण्यशाली आहेत, पण मुनींच्या सारखे ते पूज्य नाही आहेत, तरी देखील त्यांच्या जन्म कल्याणकाचा सोहळा पाहायला महावर्ती सकल संयमी असंख्य गुणश्रेणी निर्जरा करणारे मुनिजन सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतात. हे तीर्थंकरांचं व्यक्तित्व. अशा तीर्थंकरांचा जन्माभिषेक सौधर्मेंद्र, ईशान इंद्रादी देवलोक करतायत. बाकी 12 इंद्र वगैरे सगळे तर अभिषेक सोहळा पाहत आहेत. इंद्राणी देवी लोक सगळे ते पाहत आहेत. आपण सुद्धा पाहणार आहे. बघायचं आहे का नाही? महाराज, ही काय इमोशनल ब्लॅकमेलिंग चालू आहे का? नो, ही फक्त प्रेरणा आहे. त्यांच्या महान जीवनचरित्राचं हे कीर्तन आहे, उद्घोषणा आहे. आणि आपण हे सगळं ऐकून आत्ता माहिती घ्यायची आहे, त्यावेळेला त्याची अनुमोदना करायची आहे, बघायचं आहे, सामील व्हायचं आहे, प्रत्यक्ष क्रिया करायची आहे. आणि ज्या वेळेला अभिषेक संपन्न होतो, अजून त्याचे फार डिटेल्स आहेत पण घड्याळ थांबणं, आणि ज्या वेळेला अभिषेक 1008 कलशांनी पूर्ण होतो त्यावेळेला त्या शिलेवरती बसलेल्या तीर्थंकर बालकांना पुसून काढणे आणि त्यांना वस्त्राभूषण घालणे हे काम कोणाचं? शची इंद्राणीच. अभिषेकाची क्रिया केली सौधर्मेंद्रांनी, ईशान इंद्रांनी, आणि त्यांना पुसणे, प्रक्षाल करणे आणि वस्त्राभूषण घालणे हे काम कोणाचं? शची इंद्राणी. ज्या वेळेला सगळा अभिषेक झाला, शची इंद्राणी त्या तीर्थंकर प्रभूंना, त्या बालकांना अत्यंत कोमल वस्त्राने, कल्पवृक्षापासून मिळालेल्या त्या कोमल वस्त्राने त्यांना पुसत असते. सगळं शरीर पुसून काढले, पण बराच वेळ झालं तरी ती सारखं गालावरच पुसत असते. ऐकायला लागलंय का? उशीर झालं तरी पण गालावरच सारखं पुसायला लागले. एवढा उशीर शची इंद्राणी काय करायला लागले म्हणून वाट बघून शेवटी सौधर्मेंद्र विचारतात, शची, एवढा वेळ का लावा लागले? सारखं त्या गालावरच का पुसत आहेस तू? त्यावेळेला शची म्हणते की हे नाथ, हे देवेंद्र, या प्रभूंच्या सगळ्या अंगाला मी पुसून काढले, पण यांच्या गालावर पडलेला पाण्याचा एक थेंब आहे, किती पुसलं तरी तो वाळतच नाहीये. सौधर्मेंद्र वाकून पाहतात आणि हसू लागतात. म्हणतात, अगं वेडे, हे तीर्थंकर प्रभू आहेत. त्यांच्या गालावर पडलेल्या ज्या गोष्टीला तू पाण्याचा थेंब म्हणून पुसायला लागलेस ते पाणी नाही आहे. यांचं शरीर दर्पणापेक्षाही अत्यंत सुंदर आहे. त्यांच्या गालावर तो पाण्याचा थेंब नाही आहे. तुझ्या नाकात घातलेली जी नथनी आहे त्याच्यात असणाऱ्या मोत्याचं प्रतिबिंब त्यांच्या गालावर पडलंय. हे प्रभूंचं सौंदर्य. कुठून आलं हे सगळं? पूर्वजन्मात केलेली पुण्य साधना, धर्म आराधना, विश्व कल्याणाची भावना, प्राणीमात्रांच्या हितासाठी निरंतर केलेली साधना, आपल्या आत्मउद्धाराबरोबर इतरांच्या भल्यासाठी केलेलं चिंतन. आपण करू शकत नाही? होय तर म्हणा, नाही तर नाही तर म्हणा. अशक्य आहे, अवघड आहे. सुखी रहे सब जीव जगत के, कोई कभी न घबरावे. हे प्रभू, या विश्वातला प्रत्येक जीव सुखी हो. सर्वांना तुम्ही सांगितलेला मोक्ष मार्ग लाभू दे. प्रत्येक प्राण्याला आत्मशांतीचा उपाय सापडू दे. प्रत्येक जीवाला सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य स्वरूप मोक्ष मार्गाचा लाभ होऊ दे. सगळ्या जीवांचा अज्ञानरूप अंधकार नष्ट होऊ दे. मिथ्या श्रद्धांरूपी दलदल धुवून जाऊ दे. आणि कषायांचा अग्नी निरंतर जळत त्या जीवाला जाळत आहे, त्या कषायांचा अग्नी शांत होऊ दे. अशा प्रकारची प्रार्थना, भावना आपण करू शकत नाही. याला काय फार मोठी विद्वत्ता लागते? फार शास्त्रांचं ज्ञान लागतं? अंगठा छाप व्यक्तीसुद्धा अशा प्रकारची भावना करून येणाऱ्या पुढच्या काही भावांमध्ये तो सुद्धा तीर्थंकर होऊ शकतो. पण त्याला कोणती निकष आहेत? काल परवा सांगितली होती. कर्मभूमीमध्ये जन्म, चतुर्थ काळ, मनुष्य गती, केवली श्रुतकेवलींचं पादमूल, सम्यक दर्शनाने संपन्न होऊन दर्शन विशुद्धी आदी भावना, भाने इत्यादी सगळी जे निमित्त उपादान पाहिजे ते सगळं एकत्रित आल्यानंतर, समर्थ कारण जुळल्यानंतर कोणीही जीव तीर्थंकर बनू शकतो.
मग बनूया काय? बनूया तीर्थंकर, बनूया. नाही तर राहू द्या. तीर्थंकर नाही बनता आलं तरी तीर्थ तरी आपल्याला नक्कीच बनता येतं. आपल्याला रत्नत्रय तीर्थ बनायचं. काय बनायचं आहे? आणि मग सौधर्मेंद्र, शची इंद्राणी वगैरे सगळे त्या तीर्थंकर बालकांना असं वस्त्राभूषण घालतात, अत्यंत दिव्य भव्य वस्त्राभूषण. आणि मग त्यांना घेऊन ऐरावत हत्तीवरून पुन्हा जन्मनगरीमध्ये येतात. आल्यानंतर तीर्थंकर बालकाला घेऊन शची इंद्राणी पुन्हा मातेच्या प्रसूती कक्षामध्ये जाते. तिथनं मायावी बालकाला बाजूला करते, मातेच्या कुक्षीमध्ये ह्या खऱ्या तीर्थंकर प्रभूंना ठेवते, मातेची मायावी निद्रा दूर करते आणि मग मातेला उठवते. मातेला सुद्धा त्या बालकाला पाहून हा जन्म सार्थक झाल्यासारखं वाटतं. त्या मातेलाच का, एखादी सुंदर श्रवणबेळगोळच्या बाहुबली भगवंतांना बघितल्यानंतर आमचा जन्म सार्थक झाला असं वाटत नाही? नाही वाटत. त्या चामुंडरायाने मातृप्रेमासाठी ती मूर्ती निर्माण केली, मातेच्या आज्ञेसाठी. किती फरक आहे बघा. एक शहाजहान होऊन गेले, मुघल सम्राट आहे की नाही. काय केलं त्याने? महाराजजी होय, लय अभ्यास आहेत माणसं. आपला पत्ता चुकलाय जरा. कुठं अभ्यास नाही तिथं जायला पाहिजे होतं आपण. शहाजहान एक मुघल सम्राट होऊन गेले, मुघल बादशाह होऊन गेले. त्यांनी आपल्या पत्नीच्या, मृत पत्नीच्या प्रेमाखातर, मुमताज महल नावाच्या पत्नीच्या, मेलेल्या पत्नीच्या प्रेमाखातर, तिच्या स्मृतीसाठी ताज महाल उभा केला. पत्नीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या प्रेमापोटी त्या शहाजहाननं ताजमहाल उभा केला. पण एक या जगात पुत्र असा झाला जो जिवंत मातेच्या नेत्रांना सार्थकता प्रदान करणारा चामुंडराय, ज्याने श्रवणबेळगोळच्या बाहुबली भगवंतांची निर्मिती केली. पण त्यामध्ये सुद्धा रहस्य आहे. जगात मीच एकटा असा झालो ज्यांना अशी जिनमूर्ती, जिनबिंब खडं केलं. याचा अहंकार आल्यामुळं किती जरी कलश ओतला तरी सुद्धा अभिषेक झाला. म्हणजे अहंकार कुठेही चालणार. आपल्या मराठी साहित्यकारांनी एका ठिकाणी सांगितलं, सहजपणाने पक्व फळापरी सहजपणाने मी पण ज्यांचे गळले हो. पक्व फळ म्हणजे पिकलेलं फळ, झाडावर पिकलेलं. ते पूर्णपणे 100% ज्या वेळेला पिकतंय त्यावेळेला आपलं आपण गळून पडते. तसं पिकलेल्या फळाप्रमाणे ज्यांचा अहंकार, मीपणा, गर्व, घमेंड, दर्प सगळा गळून पडलेला आहे. पक्व फळापरी सहजपणाने मी पण ज्यांचे गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जीवनाचा खरा अर्थबोध अहंकाराने रहित झाल्याशिवाय कळणारच नाहीये. चामुंडराय साधा व्यक्ती होता का? गंग राज्यवंशाचे महामात्य, समर धुरंधर सेनापती होते. त्यांनी किती पगार देत होते त्या शिल्पकाराला? अरिष्टनेमी नावाचे शिल्पकार होते, ज्यांनी 12 वर्ष ती मूर्ती निर्माण करण्याचं काम केलं. किती पगार होता त्या शिल्पकाराला हो? तो जो अखंड अनगड पाषाणखंड होता, त्यातला अनगड हिस्सा मूर्ती कोरत असताना जो रोजच्या रोज खाली पडेल, तो खाली पडलेला पाषाणखंड तराजूच्या एका पारड्यामध्ये आणि त्याच्याच वजनाचं दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं, हा रोजचा पगार होता. नमगंडगा वंद तली भंगारता आणना आयुष मुगीत बत करी ना भंगार तर खदा म्हणतात बायका. वंद तली, हा वंद तली म्हणजे 10 ग्राम, फक्त 10 ग्राम. आणि चामुंडराय रोजच्या रोज, ती मूर्ती 57 फूट उंचीची आहे. आत्ता त्या मूर्तीची लांबी, रुंदी, उंची, जाडी सगळं बघा. आणि जेवढा मूर्तीचा संपूर्ण घन भाग असतो, घनफळ असतं, त्याच्या 2, 3, 4 पट मूळ पाषाणखंड असतो. का तर जेवढा आकार आहे त्याला लागूनच थोडं पाषाण काढलेलं नसतं, फार लांबपर्यंत असतं. ती कोरण्याची जी कला असते ती एक विशिष्ट पद्धतीनं. मध्येच कुठं तर खंड झाला असतं तर ती मूर्ती दिसली असती का आज? आत्ता जेवढा घनफळ आहे त्या मूर्तीचं, त्याच्या 3-4 पट ते रुंदी, लांबी, जाडीला असणार, उंचीला पण असणार. तेवढा पाषाण खाली पडला, तेवढा पाषाण एका पारड्यात, तेवढं सोनं दुसऱ्या पारड्यात. हे रोजचं वेतन होतं. असा चामुंडराय, त्याला अहंकार आला की मी अशी मूर्ती निर्माण केली, त्याचा अभिषेक पूर्ण होऊ शकला नाही. आमचं कशात काय नाही तर आमचा तर काय अहंकार. 2 टन ऊस जास्त गेला, शेतातल्या खोपीवर एक नवीन पत्रा घातला तर नेटक माताडोत नवीन पत्रे वसा दाखी द्या म्हणतो लगेच.
काय त्याच्या हा माणूस कशाचा तेगार करल, अहंकार करल, काय सांगता येत नाही. अशोक पाटणीजी हजारो करोड रुपयांचे मालक आहेत, हजारो. पण आज जर इथं आले तर तुमच्या सोबत खालीच बसणार. उशिरा यायला, त्यांना यायला जर उशीर झाला तर सगळ्यांच्यातनं धडकत पुढे येणार नाहीत, मागच बसणार ते. माणूस उगाच मोठा होत नाही, त्यांच्यावर बोलायला पण 1-2 तास लागतील कमीत कमी. आपला प्रसंग वेगळा चालू आहे. सांगण्याचा मतितार्थ हा आहे की ही लोक महान का झाली. अहंकारानं कधीही माणूस मोठा होत कधीच होत नाही. तर सौधर्मेंद्रांनी एवढे सगळे वैभवशाली असून सुद्धा ते त्या प्रभूंच्या चरणी नतमस्तक आहेत. शेवटी मातेची निद्रा दूर करतात. त्या मातेला आनंद विषय आपला चालला होता. बाहुबलींना पाहिल्यानंतर आपल्याला सार्थकता वाटते, मग अशा पुत्राला जन्म दिलेल्या त्या मातेला काय वाटत असेल, किती आनंद झाला असेल त्या मातेला. अनादी काळापासून झालेला जो श्रम आहे एका झटक्यात निवळला असेल. आणि मग ते माता पितांना घेऊन मोठ्या विशाल सभागृहामध्ये त्यांना उच्चासनावरती बसवलं जातं. मातेच्या कुक्षीमध्ये, मातेच्या ओटीमध्ये ते तीर्थंकर प्रभू बसलेले असतात कुशीत. आणि त्यावेळी त्या विशाल सभागृहामध्ये असंख्य देवदेवी बसलेले आहेत. हजारो लाखो मनुष्य त्या सभेमध्ये बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी सौधर्मेंद्र आनंद नावाचं नाटक करतात, तांडव नावाचं नृत्य करतात, माता पित्यांचा भरभरवून सन्मान सत्कार करतात. आणि तदनंतर तीर्थंकरांचे पिता आलेल्या सगळ्या जनतेला किमिच्छिक दान देतात. जो जे मागेल त्याला ते देतात. कारण साक्षात सौधर्मेंद्र त्यांना सगळं पुरवायला देत आहेत. ते स्वतः राजे आहेत. आणि ते सौधर्मेंद्र आणि ते स्वतः राजे असण्यापेक्षा पलीकडे जाऊन धर्मतीर्थाचा प्रणेता, धर्मतीर्थाचा प्रतिपादक, त्रिभुवनाचे पती तीर्थंकर त्यांच्या मांडीवर बसल्यात. त्यांना कशाची कमी हो. अशा प्रकारे करतात. आणि मग तीर्थंकर बालकांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरचं चिन्ह पाहून सौधर्मेंद्र त्यांचं लांछन चिन्ह, ओळख चिन्ह, आयडेंटिटी घोषित करतात. तीर्थंकर बालकाच्या उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये सौधर्मेंद्र अमृत भरतात. कारण ते जोपर्यंत अन्न खात नाहीत तोपर्यंत आईचं दूध ते कधीच पित नाहीत. जोपर्यंत ते अन्नपान करत नाहीत तोपर्यंत सौधर्मेंद्रानं त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये भरलेलं जे अमृत असतं ते अंगठा चोखून मोठे होतात. म्हणजे आपण सुद्धा आपली जी मुलं अंगठा चोखत असतात उशीरपर्यंत, त्यांना काय चिडवायचं हिनवायचं काय कारण नाही. तीर्थंकर सुद्धा अंगठा चोखतातच, फक्त ते हाताचा चोखतात. काय आपल्यातली पायाचा बी धरून चोखतात. हे फरक आहे, ठीक आहे. पण तीर्थंकर जे आहेत ते अंगठा चोखतात, त्या अमृताच्या द्वारे पुष्ट होतात. आणि पुढे जेव्हा खाते पिते होतात त्यावेळेला सौधर्मेंद्र, बघा पुण्याचं फळ तरी बघा. सांगताना मला किती सांगू आणि किती सोडू असं झालंय. पण त्यांच्यासाठी ते जेव्हा खाऊ पिऊ लागतात त्यावेळेला त्यांच्यासाठी भोजन कुठनं येतंय? झोमॅटो म्हणल्यावर लगेच 3 अक्षरी शब्द मी बोलल्यावर सगळीच कसं काय हसा लागला. काय झोमॅटो म्हणजे? हे लय ज्ञानी सोडा तुम्ही. नुसता ज्ञानी नाही, अनुभवी आहे तुम्ही. ऑर्डर्सच करताय सारखं. आणि महाराज तुम्हाला माहित आहे काय झोमॅटो म्हणजे काय? नाही, आपण लय महाग आहे अजून. कोण बनवा लागलाय, काय बनवा लागलाय, कशात बनवा लागलाय, ह्यातलं त्यात, त्यातलं ह्यात, कशात काय मिसळा लागलाय, आणून तुमच्यावरून पोचवायच्या आधी वाटेत तो किती वेळा त्याचं चव बघा लागलाय. हा याने व्हय कॅन भारी अख्खी त्याला. बघा एक लक्षात घेऊया. एका पाश्चात्य विचारकाने एका ठिकाणी सांगितलं, तुम्ही काय खाता ते मला सांगा. ते काय म्हणतात म्हणा. मी कशाला सांगू, उद्या येऊन बघाच की. काय म्हणतात ते पाश्चात्य विचारक म्हणतात, तुम्ही काय खाता ते मला सांगा, तुम्ही कोण आहात ते मी सांगतो. म्हणजे तुम्ही कोण आहात ते मला सांगायची गरजच नाही आहे, फक्त तुम्ही काय खाताय तेवढं सांगा, तेवढ्यावरनं तुम्ही कोण आहे ते मी सांगतो. याचाच अर्थ हा आहे की आपल्या खाणपानावरून आपल्या व्यक्तित्वाचं निर्धारण केलं जातं. विचार करूया. मग तीर्थंकरांना कुठनं येतं जेवण? तीर्थंकर जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंत ते कुठल्याही त्यांच्या घरातलं अन्न खात नाहीत. मग महाराज, मग आम्ही बाहेर जातो तर काय बिघडलं? मग त्यांनी घरातलं खात नाहीत, मग आम्ही बाहेर जातो ते काय बिघड? त्यांनी बाहेरही जात नाहीत आणि घरातलंही खात नाहीत. बोला
लगेच आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं नाही. काही माणसांना सवय असते आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं. 5 वाजून 5 मिनटं झाले, अनेक 5च मिनटं. काही माणसांना सवय काय असते, आपल्या पाहिजे तेवढंच कातरून घ्यायचं त्यातलं. असंच काय झालं, एकदा 2 मित्र फार वर्षांनी गाठ पडले. बालपणीचे लंगोटी मित्र होते, पण शिकल्यानंतर सर्व्हिसला उद्योग व्यवसायात लांब लांब गेले होते. फार वर्षांनी गावात एकत्र आले, गाठ पडले, फार गप्पा गोष्टी झाल्या. म्हणले चला, गेले उपहारगृहामध्ये. ते 2 मित्र फार वर्षांनी गाठ पडले होते. माणसाला पाहिजे तेवढंच माणूस घेतोय, चांगलं घेत नाही. आपल्याला अनुकूल असेल आपल्या गोष्टीची पुष्टी करण्यासारख्याच गोष्टी घेतात. आणि मग दोघं गेले नाश्ता सेंटरमध्ये. दोघांनी पण समोसा ऑर्डर केले, समोसा. मग दोघं एकमेकांच्या समोर खात बसले. एकटा मित्र सगळे जनरली खातात तसं खात होता, आणि दुसरा जो होता ते बाहेरची पापडी काढून आतलं खात होता. मग दुसरा तो पहिला होता, तो विचारला असं का रे, ते बाहेरचं काढून आतलं का खायला लागलंस? तेव्हा म्हणला, बघ आमच्या बस्तीत धर्मसागर महाराज आल्यात. ऐका की, आमच्या बस्तीत धर्मसागर महाराज आल्यात आणि त्यांची प्रवचन ऐकून माझ्यात लय सुधार झालाय, बदल झालाय, प्रभावना झाल्या. आणि त्यांचं प्रवचन ऐकल्यापासून मी बाहेरचं खायचं त्याग केलोय. म्हणलं कशाचं त्याग केलं? बाहेरच्या खाण्याचा त्याग केलं. काय संयम म्हणायचा. शांतीसागर महाराजांचा अंतिम उपदेश सार्थक झाला. बाबांनो भू नका, संयम धारण करा. हां, म्हणजे माणसाची सवय असते, ते चुकीचं असू दे किंवा बरोबर असू दे, आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं त्यातून आणि ते सांगतच सुटायचं. मग तीर्थंकर बालक जेवपर्यंत खात पित नाही तोपर्यंत अंगठा चोकून मोठे होतात. खाते पिते होते त्यावेळेला ते घरातलं त्यांच्या आईच्या द्वारे केलेलं, कुठल्याही त्यांच्या स्टाफद्वारे केलेलं खात नाहीत, कधीच नाही. तर सौधर्म इंद्राच्या आज्ञेनं स्वर्गातले देव लोक, मध्य लोकामध्ये ज्या भोगभूमी असतात तिथं 10 प्रकारचे कल्पवृक्ष असतात. भोजनांग, पानांग, तुर्यांग, भाजनांग, वस्त्रांग, आभूषणांग, दीपांग इत्यादी. त्यापैकी भोजनांग जातीच्या कल्पवृक्षांच्या द्वारे मिळणारं दिव्य भोजन तीर्थंकरांच्यासाठी रोजच्या रोज टिफिन घेऊन येतात. स्वर्गातले देव लोक स्वतः कधी कौला आहार करत नाहीत, त्यांचा मानस आहार असतोय. समजून घेऊया सिद्धांत जरा आमचा शास्त्र. उगच उदक चंदन केला आणि आपटून एकदा गेला घराकडं, काय आहे आमचा धर्म? तीर्थंकर अजून पुढं केवलज्ञानी झाल्यावर, दीक्षा घेतल्यावर केवलज्ञानी झाल्यावरची तर महिमा सोडूनच द्या तुम्ही. आत्ता अजून जन्माला आलेत, बालक आहेत, तेव्हाची ही चर्चा चालू आहे, अजून ती संपन्न झाल्या. तर त्यावेळी सौधर्म इंद्र, स्वर्गातले देव लोक त्यांच्यासाठी भोजनाचा डबा घेऊन येतात. देव स्वतः कधीच कौलाहार करत नाहीत. कौलाहार म्हणजे, कवल म्हणजे, कवलचा अर्थ आहे ग्रास, नाहीतर घरावरची नव्हे. कवल म्हणजे ग्रास आणि कवल आहार. आपण ग्रास उचलून जो आहार करतो तो कौलाहार. देवलोक कौलाहार करत नाही, त्यांचा मानस आहार असतो. कंठातून अमृत झरतंय त्यांच्या, ते पण विशिष्ट कालावधीच्या टप्प्यानं. ते स्वतः करत नाहीत, पण तीर्थंकरांचा पुण्योदय असा असतो की ते तीर्थंकरांच्यासाठी भोगभूमीत जाऊन, स्वर्गातनं भोगभूमीत जाऊन तिथल्या कल्पवृक्षांपासून मिळणारं अन्न तीर्थंकरांच्यासाठी घेऊन त्यांच्या घरात येतात. आणि मग तीर्थंकर ते भोजन करतात. कधीपर्यंत? दीक्षा घेऊपर्यंत. आणि दीक्षा घेतल्यानंतर घरातलं पण नाही, भोगभूमीतलं पण नाही, देवांच्याकडनं पण नाही. जसं आत्ता मुनी महाराज विधीपूर्वक 9दा भक्तीनं मिळणारा आहार दात्यांच्याकडून स्वीकार करतात, 46 दोषांनी रहित, तशा प्रकारे ते आहार करतात. अशा पुत्राला तीर्थंकरांचे माता पिता जन्म देतात. तशा तीर्थंकरांचे माता पिता तुमच्याचपैकी कोणीतरी परवा दिवशी या वेळेला निश्चित झालेले असणार आहे. मग काय व्हायचं आहे का नाही? महाराज हे घेण्यासाठी तुम्ही एवढं सगळं पल्लाळ सांगायला काय? मूळ तर त्यांची महिमा सांगायला लागलोय, पण आत्ता हे सांगायला लागलोय तुमचा सवाल फार मोठा झाला पाहिजे ह्या उद्देशानं नव्हे. तर पूजेमध्ये जेव्हा तुम्ही ते पद घेऊन, ती भूमिका घेऊन त्यात सामील व्हाल, त्यावेळेला त्या सगळ्या क्रिया करत असताना असा आत्म उत्कंठापूर्वक, उत्साहपूर्वक त्या सगळ्या क्रिया केल्या पाहिजेत. बाकी पैसा काय हो, जाण्यासाठीच येत असतो. पैसा कशासाठी येत असतोय? का कायम राहतोय आपल्याकडं? अजिबात राहत नाही. तर समजून घेऊया. अशा प्रकारे सौधर्म इंद्रादी काय करतात? जन्मकल्याणक आदी सगळे करतात, त्यांचं नामकरण करतात, त्यांचं लांछन चिन्ह सांगतात. आनंद नावाचं नाटक, तांडव नावाचं नृत्य. तांडव म्हणजे उत्पात नव्हे,
त्या नृत्याचं नावच तांडव. जसं भरतनाट्यम वगैरे नावं आहेत, तसं त्या नृत्याला तांडव नृत्य म्हटलं जातं. हे सगळं करून अत्यंत आनंदानं तो सोहळा साजरा करतात. पण तिथून निघून जात असताना जड पावलांनी, जड अंतःकरणाने जातात. स्वर्गात चाललेत, पण स्वर्गात जाताना पण त्यांची पावलं जडावलेत. का? ह्या तीर्थंकर बालकांना सोडून जायचं नको झाले त्यांना. अशा बालकाला त्या माता पित्यांनी जन्म दिला आहे. तशा सगळ्या क्रिया आता इथं 2 महिन्यांनी 2.25 महिन्यांनी होणार आहेत. याची देहा याची डोळा आपण पाहणार आहोत, अनुमोदना करणार आहोत, कृतकारित अनुमोदना सामील होणार आहोत. तर जे काही करायचं आहे ते अंतःकरणापासून करायचं आहे. मग महाराज ह्यात तुमचं काय? आमचं काहीही नाही. मंडपवाले त्यांचं घेऊन जाणार आहेत, संगीतकार त्यांचं घेणार आहेत, पंडितांचं त्यांचं असणार आहे, सगळ्यांचं असणार आहे. आमचं काहीही नाही. आम्हीही कल्याण करून घेतो, तुम्हीही आमच्यासोबत सामील व्हा आणि तुम्हीही तुमचं कल्याण करून घ्या. हेच आमचं कमिशन आहे, बाकी काहीही नाही. तर नारळ आणि घोडा सगळ्यांनी सांगायचं आहे. तुमच्या ह्यासनी, आमचं ह्यानी, मेक्की त्यांनी, त्यांना सांगायचं सगळ्यांनी, बघा हे असं आहे, सगळं घ्यायला लागतंय. काय म्हणून सांगायचं? परवा दिवशी सवाल घ्यायला लागतंय आणि 5 मे दिवशी पूजेला यायला लागतंय, असं ठासून सांगायचं. का? पॉवर ऑफ अटॉर्नी. सगळं तुमच्याकडंच आहे. कारण भारत सरकारमध्ये सुद्धा प्रधान मंत्रालयानंतर कोणतं मंत्रालय जर पॉवरफुल असेल तर गृह मंत्रालय आहे, होम मिनिस्ट्री आहे. तर तुमच्याकडं बरेच पॉवर्स आहेत. काम करूया. येत्या 5 मे पासून 11 मे पर्यंत या ठिकाणी श्रीमद जिनेंद्र पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा महामहोत्सव संपन्न होणार आहे. आजपर्यंत या शेठ राधदावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी निवास केला. त्यांच्याचपैकी एक महान विभूती या बोर्डिंगमध्ये राहून गेली, ते म्हणजे स्वर्गीय वीराचार्य बाबासाहेब कुसनुरे सर, ज्यांच्या सानिध्यामुळं या समाजाला हजारो नररत्न प्राप्त झाली. त्यातलंच एक झगमगतं नररत्न आपल्यासमोर धर्मसागरजी महाराजांच्या निमित्तानं विद्यमान आहेत. तर अशा त्या बोर्डिंगचे जे विद्यार्थी आजपर्यंत होऊन गेले, अर्थात इथं शिकवून कोणते कॉलेजेस जरी नसले तरी कॉलेज आणि विद्यालयांसाठी इथं राहणारे जे विद्यार्थी होते अभ्यासासाठी, त्यांना शालेय शिक्षण जरी या परिसरात नसलं तरी त्यांना संस्कारांचे बाळकडू, सेवेची प्रेरणा देण्यात आली. समाज, धर्म, संस्कृती, परिवार आणि देश याची मूल्ये शिकवण्यात आली. त्या सर्वांनाच मी अत्यंत अंतःकरणापासून आग्रह करू इच्छितो की या पंचकल्याणक सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी तन मन धनाने सामील व्हायचं आहे. बहुतेक 9 मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मजयंती आहे. का पुण्यतिथी? पुण्यतिथी आहे. त्यांचं त्या दिवशी आमच्या सर्वांच्यासाठी दुःखद असणारं असं निधन झालं होतं. परंतु त्यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवली. गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या मुलांच्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था चालू केली. त्यांच्यावरती सुद्धा, त्यांच्या जीवनचरित्रावरती आपण त्यावेळेला विचार यथायोग्य करूच. पण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या त्या पुण्यतिथी दिवशी बोर्डिंगच्या त्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं मार्गदर्शन देण्यात येणार आहे. पण त्याच दिवशी उपस्थित न राहता या पूजेच्या संपूर्ण कालावधीमध्ये सगळ्या कार्यांमध्ये त्यांनीही योगदान द्यावं. तुमच्या पाहुण्यांच्या पैकी असे कोणी ह्या बोर्डिंगचे स्नातक माजी विद्यार्थी असतील, तुम्हीही त्यांच्यापर्यंत सूचना पोहोचवा. कारण हे पंचकल्याणक फक्त सांगली, वखारबाग, महावीर नगर आदिनाथ जैन मंदिरचं नाही आहे, तर हे दक्षिण भारत जैन सभेच्या तत्वावधानाखाली त्यांच्याच अंडरमध्ये असणाऱ्या बोर्डिंगचं पंचकल्याणक आहे. अर्थात बोर्डिंग मंदिरचं पंचकल्याणक आहे. या पंचकल्याणकाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूर, बेळगाव, किमान या 3 जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या, प्रत्येक गावातल्या, शहरातल्या प्रत्येक मंदिर आणि समाजापर्यंत मेसेज गेला पाहिजे की पंचकल्याणक म्हणजे इव्हेंट नव्हे, तर पंचकल्याणक म्हणजे जैन समाजाचं सर्वोच्च अधिष्ठान आणि अनुष्ठान आहे. ते कसं केलं जातं, कशासाठी केलं जातं, कशा प्रकारे केलं जातं आणि त्यात आम्ही का सामील व्हायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची प्रेरणा या पूजेतून जावी, याच्यासाठी आपण सर्वांनीच आपल्या हाती हे अभियान घ्यायचं आहे, हे मिशन घ्यायचं आहे आणि याला चांगल्या प्रकारे गती द्यायची आहे. अहिंसा परमो धर्म की, द्वादशांग जिनवानी माता की.
आचार्य गुरुवर सन्मती सागरजी मुनी महाराज की जय. अहिंसा परमो धर्म की